ओके, चला. तर तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय म्हटल्यास आपलं लेक्चर चालू करण्यास काहीही हरकत नाहीये. ठीक आहे, तर आपण सेट नेट प्राध्यापक होण्यासाठी, समोर जाऊन संशोधन करण्यासाठी, PhD करण्यासाठी त्याची एक पूर्व परीक्षा म्हणून सेट नेटची परीक्षा देणार आहोत. आणि त्यासाठी आपण आज ह्या क्लासमध्ये आलेलो आहोत. आणि माझं मी इंट्रोडक्शन देते. माझं नाव त्रिवेणी गव्हाडे आहे आणि मी तुम्हाला आजपासनं महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी किंवा राज्यस्तरीय पात्रता परीक्षा असेल किंवा केंद्रस्तरीय पात्रता परीक्षा असेल त्याचा आपण अभ्यासक्रम घेणार आहोत. माझं नेट झालेलं आहे. मी गव्हर्नमेंट ग्रँटेड कॉलेजवर ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर YCM म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यामध्ये सुद्धा मी काही काळ असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. पेपर इव्हॅल्युएशन म्हणजेच पेपर तपासणीचा अनुभव आहे, स्कॉटचा अनुभव आहे. तर असं सगळं आहे. राहुल जॉईन झालेले आहेत. अनिकेत, राहुल दोघांचं आपल्या क्लासमध्ये स्वागत आहे आणि हळूहळू विद्यार्थी येतील. त्याचबरोबर वैशाली सुद्धा जॉईन झालेली आहे. तर मी एक थोडक्यात इंट्रोडक्शन सांगते, कारण जेव्हा मी इंट्रोडक्शन सांगत होते तेव्हा फक्त अनिकेतच होते आणि आता जॉईन होतात आहे. तर मी तुम्हाला आजपासून मराठी हा विषय शिकवणार आहे नेट सेटसाठी. आणि मी असिस्टंट प्रोफेसर होते गव्हर्नमेंट ग्रँटेड कॉलेजला, त्याचबरोबर YCM कॉलेजला सुद्धा, म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, आणि गव्हर्नमेंट ग्रँटेड कॉलेजला सुद्धा असिस्टंट प्रोफेसर होते. आणि माझं सध्या PhD चाललेलं आहे. आजपासून मी तुम्हाला शिकवायला असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की नेट सेट का करायची आपण. ओके, तर नेट सेट आता मराठी झालं किंवा सामाजिक शास्त्रांची विषय झाले तर आपल्याकडे असा एक कल आहे की त्याकडे कोणीही फारसं सकारात्मक दृष्ट्या आपल्याला पाहताना दिसत नाही. म्हणजे काय करणार आहे BA करून, काय करणार आहे MA करून, त्यातल्या त्यात MA मराठी करून काय करणार आहे, म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातली भाषा ते करून काय करणार आहेत, असे आज ना कधी तुमच्या कानावर प्रश्न म्हणा, चर्चा म्हणा पडल्याच असतील. पण शेवटी आपली आवड, आपला कल कशात आहे हे महत्त्वाचं आहे. आणि कुठलाही विषय असो तो कमी किंवा जास्त नसतोच. त्याच्यामुळे आपली आवड काय, आपली निवड काय, ह्या सगळ्या गोष्टी प्राधान्यतेने लक्षात घेतल्या पाहिजे. आणि ते तुम्ही घेतले त्याच्यामुळे तुमचं स्वागत आहे इथे. आता आपण बघितलंय की 2 दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तुम्हाला काहीही शंका असल्या, काहीही प्रश्न असले तरी तुम्ही चॅट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आवाजाचा काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आता आपण थोडक्यात एक सिलेबस बघूयात आणि मी तुम्हाला सांगणार आहे की सेट नेट ह्या परीक्षेसाठी काय काय महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा कुठलीही असू देत, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला सिलेबस. म्हणजे आपण समजा कुठेतरी प्रवासासाठी निघालो, आपल्याला जर डेस्टिनेशनच माहीत नसेल, आपल्याला आपलं अंतिम ध्येय माहीत नसेल, आपण कोणत्या गावी जाणार आहोत हे माहीत नसेल तर आपण भरकटल्या जाऊ. तर त्याच्यामुळे तुमचा जो सिलेबस असतो, हा सिलेबस हेच तुमचं काय आहे, मार्ग आहे, तो तुम्हाला रस्ता दाखवणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणते घटक वाचायचे आहेत, मराठी म्हणजे काय, मराठी सेट नेट ह्यासाठी आपल्याला कोणते कोणते विषय, कोणते कोणते घटक दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार आहे. दुसरी गोष्ट PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आतापर्यंत झालेले, साधारण 4-5 वर्ष अगोदर झालेले तुम्ही प्रश्नपत्रिका हाताळणं खूप गरजेचं आहे आणि ते रोज हाताळलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही समजा अभ्यास करत असाल, तुमच्या अभ्यासातला 100% तर तुम्ही
30 ते 40% तुमचा वेळ जो आहे तो PYQs म्हणजे प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यामध्ये घालवला पाहिजे. आणि ते तुम्हाला साधारण कुठेही अवेलेबल असेल. तुम्ही बुक मिळतं मार्केटला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जुन्या प्रश्नपत्रिकांचं. त्याचबरोबर आपल्याकडे गुगलवरून किंवा क्रोमवरून तुम्ही त्याचा PDF डाउनलोड करू शकता. असं तुम्ही करू शकता. आता यावर्षी पहिल्यांदा असं झालं होतं की नेटचा जो पेपर होता तो ऑफलाईन झाला होता. बऱ्याच जणांना माहित असेल आणि बऱ्याच जणांनी दिला सुद्धा असेल. सदाशिव शिंदे तुमचं स्वागत आहे क्लासमध्ये. सदाशिव तुम्ही मला चॅट करून सांगा तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय का? ओके, गुड इव्हनिंग. म्हणजे येतोय तुम्हाला आवाज, गुड. असं तुम्ही चॅटिंगच्या माध्यमातून माझ्यासोबत इंटरॅक्टिव्ह राहण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत राहा. तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असतील तरी तुम्ही मला त्या चॅटबॉक्सच्या माध्यमातून सांगा. तर सिलेबस खूप महत्वाचा आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप महत्वाचे. आणि मी तुम्हाला हे सांगत होते की यावर्षीचा जो पहिल्यांदा असं झालं बऱ्याच वर्षातून की जो नेटचा पेपर आहे तो ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. दरवर्षी नेहमी पेपर जो होता तो ऑनलाईन व्हायचा नेटचा. पण यावर्षी काय झालं की जो पेपर आहे नेटचा तो ऑफलाईन पद्धतीने झाला. आणि मग त्याच्यामध्ये बरेच घोळ झाले. जसं की पेपर फुटी प्रकरण, काही जणांना आधीच पेपर माहीत होते, काही म्हणजे बरंच काय 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 होतं. मग त्याच्यामुळे पेपर झाल्यानंतर ते रद्द केलं आणि नवीन ऑनलाईन पद्धतीने पेपर घेण्यात आला. त्याच्यामुळे तुमचा जो पेपर आहे तो ऑनलाईनच होणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेटची परीक्षा देत असाल तर तुमचा 50 मार्काचा तुम्ही लिहून घेऊ शकता नोट्समध्ये. 50 मार्क्सचा तुमचा पेपर 1 असतो आणि 100 मार्क्सचा तुमचा पेपर 1 असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न असतात. मी लिहून देते तुम्हाला. पन्नास आणि 100 प्रश्न. 50 पेपर असतात पेपर 1 आणि 100 प्रश्न असतात पेपर 2. ओके, पेपर 2 म्हणजे आपला मराठी. ठीक आहे. सगळ्यांना व्हाईट बोर्ड व्यवस्थित दिसतोय का? चॅट बॉक्स मध्ये लिहा सगळ्यांना पेपर व्यवस्थित दिसतोय का? सदस्यू ओके. वैशाली तुम्हाला काही शंका असल्या तर तुम्ही विचारू शकता. आता सगळ्यात महत्वाचं मी काय सांगितलंय तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये लिहून दाखवा मला. सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपला सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन PYQs म्हणजे मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका साधारण 3 ते 4 वर्षाचा. का त्या महत्वाच्या आहेत? कारण आपल्याला दिसून येतो की जे पेपर सेटर आहे, जे पेपर सेट करतात त्यांचा कल कोणत्या विषयावर अधिक आहे, कोणत्या घटकावर अधिक आहे. त्याच्यामुळे आपल्याला वारंवार प्रश्नपत्रिका बघणे, वारंवार सिलेबस बघणे खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर मी एक अजून सांगेल की वर्तमानपत्र अतिशय आवश्यक आहे. वर्तमानपत्र ओके. म्हणजेच काय? न्यूजपेपर. यामध्ये प्रामुख्याने वाचला गेलाच पाहिजे असा पेपर आहे लोकसत्ता. हा वाचून तुम्ही याच्या नोट्स काढल्या पाहिजे आणि ते कसं काढायचं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्यांना थोडी कोणाकोणाला याची भाषा क्लिष्ट वाटते, क्लिष्ट म्हणजे कठीण वाटू शकते थोडी, त्याच्यामुळे तुम्ही मग महाराष्ट्र टाइम्स, सकाळ,
हे पेपर वापरू शकता. पण एक गोष्ट नक्की सांगते की समजा चुकून तुमच्याकडनं पेपर वाचले गेले नाही तरीही कंपल्सरी कटाक्षाने तुम्हाला शनिवार आणि रविवारच्या पुरवण्या वाचायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला ते विकत घ्यावं लागतात किंवा आम्ही गावात राहतो तिकडे तर आमच्या इकडे फक्त लोकमत येतो, हे लोकसत्ता तर माहित पण नाही किंवा महाराष्ट्र टाइम्स सकाळ हे पेपर सुद्धा आम्ही माहित नाही, तर मग आम्ही काय करायचं? तर आता आपल्याला माहिती आहे की ऑनलाईनचं युग आहे आता आणि तुम्ही डायरेक्टली त्या ॲपवर जाऊन ऑनलाईन जाऊन क्रोमवर जाऊन ते पेपर वाचू शकता आणि तुमची तुमची एडिशन घेऊन वाचू शकता. त्याच्यामुळे हे का वाचणं महत्वाचं आहे? कारण जे पेपर सेटर असतात किंवा आपला जो पेपर सेट होतो तो करंट मध्ये चालू काय घडत आहे मराठी संदर्भात म्हणजे एकंदरीत सगळ्या संदर्भात आणि ज्या ज्या विषयाला ते ते विषय लागू होतात पण आपला मुख्यतः मराठी विषय असल्यामुळे आपल्याला पेपर वाचणं आणि ते रविवारच्या पुरवण्या त्यातल्या त्यात वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्या समकालीन किंवा पेपर मध्ये करंट मध्ये म्हणा चालू घडामोडीमध्ये कोणते कोणते घटक येत आहे आणि ते घटक घेऊन आपल्याला काय करणार आहे ते प्रश्न विचारणार आहेत. त्याला म्हणतात करंट टू बेसिक. ओके, करंट टू बेसिक. करंट टू बेसिक याला म्हणतात C2B. करंट टू बेसिक म्हणजेच आता तुम्ही म्हणणार मराठीचा क्लास आहे आणि मॅडम इंग्लिश बोलत आहेत वगैरे, तर थोडेफार आपण जनरली आपण भाषा वापरतोच इंग्रजी आणि थोडेफार समजण्यापुरती बोललं तर काही हरकत नाही. आणि आता बरेच शब्द जे आहे जसं की फॅन आहे, टेबल आहे, मोबाईल असेल, बॉटल आहे, तर ते मराठीमध्ये एक्सेप्टेड आहे. तर मराठी ही अनेक भाषांनी मिळून बनलेली सुद्धा भाषा आहे. त्याच्यामुळे असं शुद्ध मराठी किंवा फक्तच मराठीच असं काही नाहीये. ठीक आहे, ओके. जसं आता तुम्ही करंट टू बेसिक म्हणजे काय? करंट म्हणजे तुमचं चालू घडामोडी आणि बेसिक म्हणजे तुमचं मूड म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे, सिलेबस मधला पार्ट म्हणजे तुमच्या रेफरन्स बुक मधला, म्हणजे रेफरन्स बुक म्हणजे संदर्भ ग्रंथातला संदर्भ सूचीमधला अभ्यास. ठीक आहे, तर आता आपण सिलेबसला सुरुवात करूया. तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा की सिलेबस किती लोकांना माहित आहे, किती लोकांनी वाचलेला आहे. चॅट बॉक्स मध्ये सांगा. अनिकेत आणि वैशाली मला चॅट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही स्वतःहून सिलेबस वाचलेला आहे का? तुम्हाला सिलेबस मुखोद्गत आहे का म्हणजे पाठ आहे का? सांगा. वैशाली आणि अनिकेत मला सांगा की तुम्हाला सिलेबस, तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला सिलेबस मुखोद्गत असायला पाहिजे. मुखोद्गत म्हणजे काय की आपला जो सिलेबस आहे म्हणजे सगळ्यात पहिले मी सांगते तुम्हाला काय करायचं, याची अशी प्रिंट काढायची. तुम्ही याच्यामध्ये गेला गुगलवर, क्रोमला, की तिथे टाकायचं मराठी नेट सेट सिलेबस PDF असं टाकलं की तुम्हाला PDF येते. ते तुम्ही त्याची झेरॉक्स करून घ्यायची आणि तुम्ही जिथं अभ्यास करता तिथे चिपकवणं गरजेचं आहे. म्हणजे ते आपलं सारखं डोळ्यासमोर राहील आणि हे पाठ करायला हवं. पाठच पाहिजे. तुम्ही न्यूजपेपर वाचाल, वर्तमानपत्र वाचाल, तर तुम्हाला आता जस्ट 2 आठवड्यापूर्वी विज्ञान कथेचे रहस्य हा लेख येऊन गेला रविवारच्या पुरवणीमध्ये. तर विज्ञान कथा म्हणजे काय आहे, विज्ञान कथाकार कोण आहेत, कोणकोणती विज्ञान कथांची पुस्तके आहेत, तर हे सगळं तुम्हाला जर सिलेबस माहित असेल तरच तुमचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित होणार आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल काय हा विज्ञान कथा आणि काय हे आपलं मराठीचं नाहीये, हे सायन्सचं असू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला सिलेबस पाठ असणं आणि ते तुमच्या डोळ्यासमोर असणं खूप महत्वाचं आहे. किमान रोज तुम्ही एक, आता तुमच्याकडे समजा काही बॅच नुकतीच चालू झाली आहे, त्यांच्याकडे 6 महिने वेळ आहे आणि काही बॅच आहे त्यांची
काही 2 महिने झाले आहे माझ्या माहितीनुसार. तर त्यांनी रोज असं ठरवलं की मी रोज सकाळ संध्याकाळ जरी वाचेल तरी ते तुम्हाला पाठ होऊन जाईल. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आता आपण काय करणार आहोत की सिलेबस जो आहे त्याचा आपण काय काय सिलेबस आहे आणि आपण ते घेणार आहोत. आणि नंतर आताच नुकतं करंट मध्ये काय आलं, मी करंटचं महत्व तुम्हाला सांगितलं. का महत्वाचं आहे करंट? कारण आता परवाच्या दिवशी काय झालं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आणि मग हे आपल्याला कुठून माहित होणार? जर आपण नुसतं रेफरन्स बुक म्हणजे संदर्भ पुस्तकं वाचत बसलं त्याच्यात येणार आहे का की 3 ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे? नाही, कारण ते छापून झालेलं आहे आणि आता बरंच अपडेट होतात आहे गोष्टी. ते अपडेट आणि तुमचं पुस्तक तुम्हाला कॅच करता आलं पाहिजे, तुम्हाला सोबत घेऊन चालता आलं पाहिजे. म्हणूनच तुम्हाला न्यूजपेपर वाचणं खूप गरजेचं आहे. आणि मी असं जास्त सजेस्ट नाही करणार की बातम्या वगैरे, कारण बातम्यामध्ये आपल्याला म्हणजे अकॉर्डिंग टू अस किंवा आपल्याला लागणारं खूप कमी आहे. तुम्हाला न्यूजपेपर मधनच जास्त माहिती मिळेल आणि ती लिखित संदर्भात असल्यामुळे तुम्हाला ते वाचायला, तुमच्या नोट्स काढायला सुद्धा काय होणार आहे, सोयीचं होणार आहे. ठीक आहे, तर मी आपला सिलेबस समजावून झाला किंवा सांगून झाला की त्याच्या नंतरच अभिजात भाषा म्हणजे काय, काय असते ही अभिजात भाषा, अभिजात या शब्दाचा अर्थ तरी काय आहे आणि त्याची गरज तरी काय आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हालाही माहित असेल कारण तुम्ही आजकालचे अपडेट मुलं आहात. त्याच्यामुळे आपण चर्चा करूयात आपण त्यावर. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत की सिलेबस बघणार आहोत. तर आपला जो मराठीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये एकूण आहे 10 घटक आणि जवळपास सगळं मराठी ह्या आपल्या घटकांमध्ये आहे. म्हणजे काय? उदाहरणार्थ ही मराठी ही जी भाषा आहे तर ती भाषा कशी उत्पन्न झाली, ती कशी आली, त्या भाषेचा इतिहास काय आहे, त्याच्यानंतर त्या भाषेचं व्याकरण काय आहे, पूर्वीच्या काळी कोणकोणते मराठी ग्रंथ येऊन गेले, कोणत्या साहित्यकारांनी मराठीला योगदान दिलेले आहे. जसं आपण उदाहरणार्थ सांगायचं झाले तर संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी असू देत, अमृतानुभव असू देत, हे लिहून गेले आहेत. किंवा महानुभव पंत, आपल्याला श्री चक्रधर स्वामी यांचा महानुभव पंत माहित आहे. याचं काय साहित्याला मराठीला योगदान राहिलं आहे त्यातल्या त्यात हे आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे मराठी भाषेला जवळपास 2500 वर्षाचा असा समृद्ध वारसा आहे. खूप लिहून झालेला आहे. मराठी भाषांमुळे जे काही संतांचं ज्ञान असेल, जे काही अध्यात्माचं ज्ञान असेल ते तळागाळामध्ये पोहोचण्यास मदत झालेली आहे. त्याच्यामुळे मराठी भाषेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत की मराठी भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. ओके, तर भाषा विज्ञान म्हणजे भाषेचं सायन्स काय आहे. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही सायन्स असतं, तसं भाषेचं सायन्स काय आहे आपण हे बघणार आहोत. त्यानंतर घटक 2 मध्ये आहे संस्कृती, संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. तर मराठीची संस्कृती काय आहे, संस्कृती संकल्पना काय आहे, आपण त्या सुद्धा बघणार आहोत. आणि काय बघणार आहोत आपण, वाङ्मय निर्मिती. वाङ्मय म्हणजेच लिटरेचर. इंग्लिश मध्ये म्हणजे तुम्हाला असं पटकन समजेल. वाङ्मय निर्मिती, मराठी वाङ्मयाची निर्मिती कशी झाली, ते वाङ्मय म्हणजे नेमकं काय आहे, नक्की कशाला वाङ्मय म्हणायचं, कशाला साहित्य म्हणायचं, कशाला मराठी वाङ्मय म्हणायचं, कशाला मराठी साहित्य म्हणायचं, आपण हे बघणार आहोत. त्यानंतर घटक 3 आहे भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. भाषांतर म्हणजेच ट्रान्सलेशन. तर इतर अनेक गोष्टींचं, इतर अनेक साहित्यांचं भाषांतर झालेलं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, म्हणजे अशी परिस्थिती आहे आजही
की काही लोकांना आपली आजी असू देत, काकू असू देत, आजी, काकू, मामी, मामा, काका, असं असतं की त्यांचं शिक्षण मराठीतून झालेलं असतं आणि मग फार काही इंग्रजीचा असा संबंध येत नाही. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना मराठी समजते, पण इतर भाषा, इंग्रजीच काय, इतर भाषा तमिळ, मल्याळम असेल, उर्दू असेल, स्पॅनिश असेल, डच असेल, फ्रेंच असेल, हे आपल्यालाही समजत नाही. आपल्याला काय फार तर फार हिंदी बोलतो आपण, इंग्रजी बोलतो. कोणी समजा कोणाचा समजा दुसऱ्या राज्याशी तेवढ्यापुरता तेवढा संबंध असेल तर ती भाषा त्याला थोडीफार येते. पण मग आणि म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप उत्तम साहित्याची निर्मिती झालेली आहे. तर मग ते साहित्य किंवा ते ज्ञान आपल्याला हवं असतं. मग फक्त ते पुस्तक वाचण्यासाठी किंवा ते काहीतरी वाचण्यासाठी आपण काय ती भाषा शिकायची का? किंवा मग ते त्या शिकायची जरी असेल, ज्यांना आवड आहे ते शिकतात. पण ज्यांना फक्त ते त्या पुस्तकात नेमकं काय आहे किंवा इंटरनॅशनल नॉलेज, आंतरराष्ट्रीय ज्ञान काय म्हणतं ते जाणून घ्यायचं असेल, तर हे भाषांतर मीमांसा म्हणजे भाषांतरित झालेली पुस्तके आपल्याला फार उपयोगी पडतात. तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचे की भाषांतर झालेली पुस्तके तुम्ही कुठलं कशाचं अनुवाद वाचलेलं आहे किंवा कशाचं भाषांतर झालेलं पुस्तक वाचलेलं आहे, अनुवाद कशाचे वाचलेले आहेत ते मला तुम्ही सांगायचे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहे, त्याच्यामुळे रोजचं होमवर्क तुम्ही रोज करायला हवं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की लोकसाहित्य आणि विशिष्ट साहित्य प्रवाह. आता लोकसाहित्य ही खूप इंटरेस्टिंग अशी संकल्पना आहे आणि आपल्या मनाच्या जवळ असणारी संकल्पना आहे. का आपल्या मनाजवळ असणारी संकल्पना आहे लोकसाहित्य म्हणजे? कारण आपल्याला आजी आपली काय करायची, लहानपणी गोष्टी सांगायची, बरोबर आहे? आपल्याला आपली आजी लहानपणी गोष्टी सांगायची. त्या गोष्टी कुठेतरी लिहिलेल्या दिसतात का हो आपल्याला? फार तर फार एक दोन दिसतील, चिमणी कावड्याची वगैरे, पण त्या व्यतिरिक्त दिसतात का? नाही. आपल्याला ती गोष्टी सांगायची, आपल्याला ती काही गीत म्हणून दाखवायची, किंवा आपण गावी जातो, कधी कधी तरी आदिवासी समूहात जातो, तिथे त्यांची त्यांची नृत्य असतात पारंपरिक, त्यांची त्यांची गीते असतात, म्हणी असतात. तर हे सगळं काय आहे? तर हा सगळा लोकसाहित्याचा प्रकार आहे. पोवाडा असेल, तर एकंदरीत आता तो कुठेतरी शब्दबद्ध झालेला आहे, आता तो कुठेतरी पुस्तकात आलेला आहे, पण याच्या अगोदर काय व्हायचं, लोकसाहित्य हे मौखिक परंपरेने आपल्या समोर आलेलं आहे. मौखिक परंपरा म्हणजे काय, फक्त एकमेकांच्या तोंडून ऐकून पिढ्यानपिढ्या ते समोर आलेलं आहे, आपण त्याला म्हणतो मौखिक. म्हणजे फक्त बोलून एकमेकांकडून ऐकून आपण शिकलेलो असतो. जसं की लहानपणात बरेच असे काहीतरी आपण खेळताना गाणी म्हणतो किंवा असं काही पण म्हणतो नाही का, की असं काय म्हणू शकतात आपण, त्याला एक्झाम्पल द्यायचं झालं तर खेळताना आपण काहीतरी गाणं म्हणतो. मग समजा कोणावर डाव आणायचंय आपल्याला, की बाबा तू खेळ किंवा तू आता तुझ्यावर डाव आलाय, तर आपण ते गाणं म्हणतो. ठीक आहे. जसं एक गाणं सांगायचं झालं तर ते मौखिक परंपरेने आलेलं लोकसाहित्यातलं तर एक लहान मुलांची अशी गाणी असतात आणि ते प्रत्येक तुमच्या भागानुसार किंवा तुमच्या प्रदेशानुसार सुद्धा ते वर्गीकरण झालेले असतात. आपल्याला माहिती आहे प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्राचे काही भाग पडलेले आहेत. त्याच्यामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, त्याच्यानंतर आपला पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे. तर हे सगळे प्रशासकीय दृष्ट्या सोयीची व्हावे म्हणून आपले काही भाग आहेत. तर आपल्याला माहिती आहे की दर 100 कोसाला भाषा बदलते असं म्हटलं जातं. तर म्हणून तुम्हाला नागपूरची भाषा, मुंबईची भाषा ह्या भाषेमध्ये फार अंतर जाणवेल. त्याची कारणही तशीच आहेत. त्याची कारण आहेत, भौगोलिक कारण आहेत, काही सांस्कृतिक कारण आहेत, काही मराठीच्या बोली आहेत. आपण ते सगळं सगळं बघणार आहोत. आणि आपले जे काही बोलीच्या संदर्भात असू देत, मराठीच्या संदर्भात असू देत, जे काही गैरसमज आहेत ते सुद्धा आपण ह्या क्लासच्या माध्यमातून काय करणार आहोत, दूर करणार आहोत. ओके. तर आपला दुसरा घटक आहे संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे भारतीयत्वाची संकल्पना, भाषांतर मीमांसा
लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रकार. आणि 5वा घटक जो आहे तो आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास. वाङ्मय इतिहास. ज्ञानेश्वर देवकर, माझा आवाज येतोय का तुम्हाला व्यवस्थित? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही. तुम्हाला माझा आवाज येतोय का व्यवस्थित? ज्ञानेश्वर देवकर, ठीक आहे. त्यानंतर वाङ्मय इतिहासाचा अभ्यास. ठीक आहे. तर वाङ्मय इतिहासाचा अभ्यास म्हणजे काय? नावातच आहे. वाङ्मय, जे मराठी वाङ्मय आहे त्याचा काय काय इतिहास आहे तर त्याचा अभ्यास. घटक 6 आहे वाङ्मय चळवळीचे स्वरूप. वाङ्मय चळवळीचे स्वरूप म्हणजे मराठी वाङ्मयाच्या चळवळी झाल्या आहेत. त्याच्यामध्ये काही भक्ती साहित्याची चळवळ असेल, काही संत साहित्याची चळवळ असेल, काही शेतकरी चळवळ असेल, तर ह्या ज्या वाङ्मय चळवळी आहेत तर ह्या चळवळीचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आणि मराठीला जेव्हा अभिजात भाषा हा दर्जा आता 2 दिवस अगोदर मिळाला आहे, पण तो दर्जा मिळवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा जिथे जिथे मराठी बोलली जाते, असं महाराष्ट्रातच मराठी बोलली जात नाही, तर मराठी ही गोव्यामध्ये बोलली जाते, मराठी ही तंजावरमध्ये बोलली जाते, मराठी ही मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये बोलली जाते, मराठी ही गुजरातमधील काही भागांमध्ये बोलली जाते. तर एकंदरीत काय आहे? एकंदरीत ह्या चळवळीने सुद्धा आपल्याला खूप मोठी कामगिरी केली आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे घटक 7 साहित्य प्रवाह. ठीक आहे. साहित्य प्रवाह. साहित्य प्रवाह म्हणजे काय की मराठी जरी भाषा असली तरी वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या वर्गांनी याच्यामध्ये त्या त्या समाजाने काहीतरी योगदान दिलं आहे. जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गावातलं जे जीवन असतं, ग्रामजीवन, गावातलं जीवन, त्याचं साहित्य वेगळं. आपण शहर आहे, शहराचे साहित्य वेगळं. कारण काय? कारण अनुभव वेगळे असणार ना. एकंदरीत अनुभव वेगळे असणार. जसं गावामध्ये आपल्याला काय दिसते की स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश, चांदणे, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण, चंद्र, त्याच्यानंतर भरपूर झाडी, त्याच्यानंतर काय जिकडे तिकडे हिरवड हिरवड दिसते आपल्याला. तसं आपल्याला गावामध्ये, शहरामध्ये दिसतं का? नाही. असं नाही शहरामध्ये आपल्याला आकाश दिसत नाही किंवा तारे वगैरे दिसत नाही, चंद्र दिसत नाही, पण जे आपण निरभ्र आकाश किंवा निरभ्र चंद्र तारे म्हणतो ते आपल्याला दिसत नाही. तर बघ, तिथलं जीवन, इकडचे अनुभव, तिकडचे अनुभव वेगळे आहेत. असं नाही की फक्त निसर्ग सौंदर्य किंवा निसर्गाने नटलेला. गावामध्ये बेरोजगारीचे प्रश्न आहेत, गावामध्ये अजून सुखसुविधा पोहोचलेल्या नाही आहेत, गावामध्ये अजून दवाखाने पोहोचलेले नाही आहेत, ॲम्ब्युलन्स नसते. तर मग हा नुसतं काय फक्त निसर्ग वर्णन म्हणजेच काय ग्राम साहित्य किंवा ग्रामीण साहित्य नाही आहे. तर काहीतरी, आणि ते कसं असतं प्रत्येक कवीवर किंवा प्रत्येक लेखकावर, प्रत्येक साहित्यकारावर ते अवलंबून असतं की त्याला काय मांडायचंय. कारण प्रत्येकाचे जीवन अनुभव, प्रत्येकाला येणारे अनुभव हे वेगवेगळे असतात. आणि काय होतं, साहित्याच्या माध्यमातून जेव्हा एखादा व्यक्ती लिहत असतो तर तो फक्त त्याच्या अनुषंगाने लिहत असला तरी तो अनेक घटकांचं, अनेक लोकांचं त्या माध्यमातून काय करत असतो? प्रतिनिधित्व करत असतो. काय करत असतो? प्रतिनिधित्व करत असतो. आता प्रतिनिधित्व करत असणं म्हणजे काय की त्याच्या माध्यमातनं तो दुसऱ्यांचं जगणं सुद्धा मांडतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, समजा आटपाट नगर. आता आटपाट नगर वगैरे असं नाहीये कुठे, पण आपण आटपाट नगर का म्हणतो? कारण ते प्रत्येकाला आपलं वाटावं की बाबा आटपाट नगर कोणाचं नाहीये म्हणजेच ते सगळ्यांचं आहे. आटपाट नगर कोणाचं नाही आहे म्हणजेच ते सगळ्यांचं आहे. त्याच्यामुळे आटपाट नगरची गोष्ट आहे आणि आटपाट नगर नावाचं गाव आहे. तिथे इतका भयंकर दुष्काळ पडलेला असतो. दुष्काळाच्या गोष्टी असतील, बेरोजगारीच्या गोष्टी असतील, काहीतरी गुराढोरा संबंधीच्या गोष्टी असतील, तर अशा सगळ्या गोष्टी तिथे असणार आहे. तर असंच एक माडगुळकर
माडगुळकर यांना ग्रामीण कथाचे साहित्यकार असे म्हटले जाते. माडगुळकरांच्या जर तुम्ही कथा वाचल्या तर त्या ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे. त्याचबरोबर उद्धव शेळके नावाचे एक कथाकार आहेत. ओके देवकर, आवाज येतोय, छान, गुड. बाकी 2 जण कुठे गेले? ठीक आहे, तुम्ही करा कंटिन्यू. ठीक आहे, आणि मी काही महत्त्वाचे पॉइंट्स पण सांगणार आहे, ते लिहून घ्यायचे. काही वाटलं तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. आणि कारण आज पहिलंच लेक्चर आहे माझं आणि बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नाहीये, त्याच्यामुळे उद्यापासनं परवापासनं येतील. ठीक आहे, तो आज आपण जस्ट बघूया. ठीक आहे, आज आपण सिलेबस पण घेऊयात आणि अभिजात भाषेचं पण घेऊयात की मराठी अभिजात भाषा का, कशी, ह्या सगळ्या गोष्टी. तर मी तुम्हाला हे सांगत होती, व्यंकटेश माडगुळकर आणि त्याचबरोबर मी शिळान. शिळान हे उद्धव शेळके यांनी लिहिलेलं कथांचं पुस्तक आहे आणि ते विदर्भातील ग्रामीण जीवनावर अवलंबलेलं आहे. विदर्भाच्या ग्रामीण जीवनावर ते अवलंबलेलं आहे. एक सेकंड. पेपरची नाव लिहून घ्यायची आणि कंपल्सरी वाचायची आहेत पुस्तकं, हे न्यूजपेपर आणि काही पुस्तकं सुद्धा. हे 2 नाव लिहून घ्यायची आहे. हे ग्रामीण कथाकारांमधली महत्वाची नावे आहेत. व्यंकटेश माडगुळकर आणि उद्धव शेळके. शिळांमध्ये विदर्भातल्या ग्रामीण जीवनाच्या कथा दिलेल्या आहेत आणि ज्या अगदी मर्मस्पर्शी, भावस्पर्शी आहे. नक्की वाचा, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचा. त्याच्यातले जे कोणी पात्र आहे, आणि जेव्हा आपण एखादी कथा वाचतो तेव्हा काय होतं की जेव्हा आपण एखादी कथा वाचतो तेव्हा असं होतं की त्याच्यातली जी पात्र आहे ती खूपच महत्वाची असतात. त्याच्यामुळे त्याच्यातले पात्र काय आहेत, त्याच्यातले महत्वाचे संवाद काय आहेत, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे पात्र पाठ करणं, अक्षरशः पाठ करणं खूप महत्वाचे आहे. प्रश्न असे येतात जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका बघाल तेव्हा माहित होईल. आणि आपण एखाद्या दिवशी एक 10-15 दिवसांनी वगैरे क्वेश्चन पेपर अनालिसिस सुद्धा घेणार आहोत. तर पेपर क्वेश्चन अनालिसिस घेणार आहोत, तर त्याच्यामध्ये काय काय पात्र असतील महत्वाची, तर ती पात्र आपण लिहून घेऊयात, बघूयात काय काय. आणि प्रश्न असे येतात की रंगी नावाचं पात्र खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहातलं आहे, असं. किंवा रामराव हे पात्र खालीलपैकी कोणत्या दलित साहित्यातलं आहे, असे सुद्धा प्रश्न आपल्याला येतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा ही पात्र लक्षात ठेवणं खूप गरजेचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य प्रवाह मी जसं म्हटले त्याच्यामध्ये ग्रामीण आहे, महानगरी साहित्य प्रवाह आहे, दलित साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे, बाल साहित्य आहे, कामगारांचं साहित्य आहे, हे सगळे साहित्य आहे. त्याच्यानंतर साहित्यशास्त्र, साहित्य डिसिप्लिन म्हणून काय आहे, आणि भक्ती संप्रदाय आला, त्याच्यामध्ये मराठीचा काय प्रभाव होता, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार, म्हणजे तर वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत. साहित्य प्रकार याच्या अगोदर आपण बघितलं होतं साहित्य प्रवाह वेगळे, साहित्य प्रकार वेगळे. साहित्य प्रवाह म्हणजे जसं की मुस्लिम संप्रदाय, मुस्लिम साहित्य, महानगरीय साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, कामगारांचं साहित्य, बाल साहित्य, स्त्रीवादी साहित्य, स्त्री साहित्य. तर असा हा जो पर्टिक्युलर ग्रुप येतो सारख्या आशेने, आकांक्षेने, त्याला आपण प्रवाह म्हणतो, एक सारखा येणारा प्रवाह. साहित्य प्रकार म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय असतं, साहित्य प्रवाहामध्ये कथा, कादंबरी, कविता, त्याच्यानंतर कथा असतात, कादंबरी, कविता आहे, पोवाडे आहे, लावणी आहे,
त्याच्यानंतर ललित साहित्य आहे, गद्य, पद्य, आत्मचरित्र असेल, चरित्र असेल, महानाट्य असेल, आत्मकथन असेल, रोजनिशी असेल, प्रवास वर्णन असेल, निबंध असेल, वैचारिक मंथन असेल. तर हे जे सगळं काही आहे ते साहित्य प्रकारामध्ये येतं आणि त्याचा आपण सूक्ष्म विचार करणार आहोत. तर कादंबरी म्हटलं तरी कादंबरी असते, पण एक लघु कादंबरी असते. लघु कादंबरी म्हणजे काय, दीर्घ कादंबरी म्हणजे काय, दीर्घ कविता काय, खंडकाव्य म्हणजे काय, आख्यान काव्य म्हणजे काय, महाकाव्य म्हणजे काय. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, निबंध, वैचारिक निबंध, हे सगळे आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर घटक 10 आणि शेवटचा घटक जो आहे तो आहे आपला निवडक साहित्य कृती. तर निवडक साहित्य कृती म्हणजे काय की जसं की जे पेपर सेटर्स आहेत किंवा जे आपलं मंडळ आहे पेपर सेट करणारं मराठीचं, तर त्यांनी काही काही विशिष्ट अशा साहित्यकृती घेतलेल्या आहे. साहित्यकृती म्हणजे काय, एखादी कादंबरी असेल, एखादी पुस्तक असेल, तर आणि ते सगळ्या याच्यामधनं घेतलंय. म्हणजे काही भक्ती याच्यातलं आहे, काही दलित साहित्यातलं आहे, महानगरीय साहित्यावरचं पुस्तक आहे, ग्रामीण साहित्यावरचं आहे. आणि हे जे पुस्तकं आहे ना ती अशी घेतलेली आहे की ज्यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत, ज्या लेखकांना ज्ञानपीठ वगैरे मिळालेलं आहे, जे करंट मधले, म्हणून मी म्हणते करंट वाचत चला, की सध्या करंट मध्ये कोणत्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे, साहित्य अकादमीचा पुरस्कार असू दे, महाराष्ट्र साहित्याचा पुरस्कार असू दे, तर ते पुस्तकाचं वाङ्मयीन मूल्य जे आहे ते खूप आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही काही साहित्यकृती दिली आहे आणि तुम्ही वाचायला पाहिजे. आणि तुम्ही कधी वाचायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जर दिवसभर अभ्यास करत असू तर सकाळचा जो आपला मूड असतो तो खूप फ्रेश असतो, शांत असतो. त्याच्यामुळे जे मराठीतले क्लिष्ट विषय समजले जातात की जसं की व्याकरण आहे, मराठी भाषा विज्ञान आहे, संस्कृती वगैरे आहे, तर तुम्ही हे सकाळ सकाळ वाचून टाकायला पाहिजे. आणि संध्याकाळी आपण रिलॅक्स असतो. जसं आपण लहान असायचो तेव्हा आपण आजीच्या कुशीत असायचो, आईच्या कुशीत असायचो, ती आपल्याला गप्पा सांगायची, गोष्टी सांगायची, आणि मग ते आपण ऐकून ऐकून कसं छान झोपून जायचो आणि अजून रिलॅक्स होऊन झोपून जायचो मस्तपैकी. तर मग काही काही पुस्तकांचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही काही पुस्तकं घ्या, याच्या साहित्यकृतीमधली मी तुम्हाला सांगणार की कुठले पुस्तकं आहेत आणि त्याच्यावर प्रश्न येतात. तर ती पुस्तकं घ्या आणि तुम्ही ते छान झोपण्याच्या अगोदर किंवा रात्री जेव्हा तुमचं माइंड शांत असेल किंवा असं की बाबा आता दुसरं काही नको, मी असं काही ग्रास करू नाही शकत, पण मी जस्ट असं वाचू शकते, तर अशा वेळी तुम्ही हे पुस्तक घेऊन नक्कीच वाचलं पाहिजे. आणि ते अंडरस्टँडिंग साठी तुमच्या, आणि काय ते महत्वाचं आहे. त्याच्यातली पात्र तर विचारतात, संवाद पण विचारतात, पण सुरुवातीला आपण जस्ट वाचून काढतो ते पुस्तक आणि नंतर मग आपला अभ्यास करण्याची पद्धत चालू असते. एक पुस्तक घेतलं आणि ते लगेच वाचून सगळं डोक्यात ग्रास होईल असं नसतं. एकदा वाचल्यानंतर ते परत परतही वाचणं गरजेचं असतं. तर निवडक साहित्यकृतीमध्ये काही काही पुस्तकं आहेत ज्ञानेश्वर, तर आपण ते बघूयात. श्वेता राऊत आलेली आहे. श्वेता राऊत, तुमचं स्वागत आहे. आपण बघतोय की थोडं सिलेबसचं अनालिसिस करतोय आपण, आणि आपले जे नेटसेट चा जो पेपर आहे याच्यामध्ये कोणकोणत्या साहित्यकृती आपल्याला विचारल्या जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला. निवडक साहित्यकृती म्हणजे काय, साहित्यकृती म्हणजे काय की पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, दलित साहित्यातले काही पुस्तकं असतील, ललित साहित्यातले काही पुस्तकं असतील, ग्रामीण साहित्यातील काही पुस्तकं असतील. तर मला सांगा ज्ञानेश्वर, श्वेता तुला आवाज येतोय का, चॉट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि माझं बोलण्याचे स्पीड तुम्हाला हळू हवे का जास्त हवे ते सुद्धा सांगा. कधी कधी फास्ट पण तुम्हाला वाटू शकते ऑनलाईन असल्यामुळे, त्याच्यामुळे सांगा. आवाजाचा काही प्रॉब्लेम असला तर नक्कीच सांगा. ठीक आहे. तर आता निवडक साहित्यकृती, आपल्या सेटनेटला कुठले पुस्तकं किंवा कुठली साहित्यकृती येणार, म्हणजे ते काय करतात की हे साहित्यकृती तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. का पाठ करणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर त्याच्यामध्ये असे प्रश्न आले आहे की ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे, साहित्यकृती लेखक जोड्या जुळवा, खालीलपैकी कुठले साहित्य दलित साहित्य आहे, अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्याच्यामुळे त्यांनी जे सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला पाठ करणंच, पाठ करण्याशिवाय गत्यंतर नाही. ते तुम्हाला साहित्यकृती तुम्हाला त्या पाठच करावे लागेल. आणि मी तुम्हाला आता ते लिहून देणार आहे म्हणजे आपलं एक कंप्लीट होईल.
ते असं विचारतात की खालीलपैकी कुठल्या साहित्यकृती हा दलित साहित्यकृती आहे, खालीलपैकी कुठले लेखक हे आदिवासी लेखक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ह्या साहित्यकृती पाठ करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला श्वेता आत्ता लिहून मी तिला सांगते की आपला सिलेबस जो आहे गुगलवरून काढायचा, क्रोमवरनं त्याची PDF करून प्रिंट काढायची आणि आपण जिथे अभ्यासाला बसू तो लावून ठेवायचा आणि कमान दिवसातून 2दा वाचायचा. कारण सिलेबस विना अभ्यास करणं, सिलेबसला बाजूला टाकून अभ्यास करणं हे म्हणजे रस्ता सोडून बाकी ठिकाणी भरकटत राहण्यासारखं आहे. त्याच्यामुळे सिलेबस हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. ज्ञानेश्वर, तुम्ही कोणत्या गावचे आहात? श्वेता, तुम्ही कुठचे आहात सांगा बरं. ज्ञानेश्वर आणि श्वेता, तुम्ही कुठे राहता? ओके, श्वेता यवतमाळचे, विदर्भाची. ओके, आपल्याला वराडी भाषा सुद्धा आहे विदर्भाची. जाम, जाम, समर्थ जालना. ओके, तर आपल्याकडे जालना, विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्राचे मित्रमंडळी आहेत. त्याच्यामुळे जेव्हा आपण बोली शिकू तेव्हा आपल्याला फार मज्जा येणार आहे. तर आता आपण निवडक साहित्यकृती तुम्ही लिहून घ्या. तुम्ही लिहून याच्यासाठी घ्या की वाचून काही होणार नाही, लिहून तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि ते आपल्याला जोड्या जुळवा याच्यामध्ये विचारणार आहे. ठीक आहे. आणि आपला जो पेपर असतो नेट सेटचा तो तुम्हाला माहित आहे MCQ चॉईस क्वेश्चन असतो, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. 4 ऑप्शन एक प्रश्न असा असतो. निगेटिव्ह मार्किंग नसते. रिपीट, निगेटिव्ह मार्किंग नसते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कधी पेपर द्यायला जाल तर समजा तुम्हाला काही याचे आन्सर्स पण आले नाही तरी तुम्ही काय म्हणू शकतात, एलिमिनेशन मेथडनी तुम्ही सगळेच क्वेश्चन जे आहे ते अटेम्प्ट करून यायचे आहे. एलिमिनेशन पद्धत काय असते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. ठीक आहे. सो आता लिहून घ्यायचं आहे लीळा चरित्र. आणि क्लासला बसताना सगळ्यांनी वही पेन आपली स्पेशल बुक बनवायची आहे चांगली आणि त्याच्यामध्ये लिहायचं आहे सगळं. ठीक आहे. तर पहिले 2 पानं सोडून द्यायची. आता तर सर वगैरे होते पण सिलेबस लिहिण्यासाठी म्हणजे तुमची अजून एक प्रॅक्टिस होऊन जाईल. तर लिहायचं आहे लीळा चरित्र एकांग आणि लेखक लिहायचे आहे त्याचे शंगो तुडपुडे. आणि समजा काही समजलं नाही तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे. शंगो कसं लिहायचंय मी सांगते. काय नाही, इथे नाहीये. शंगो तुडपुडे कसं लिहायचंय? एक सेकंड. ओके. हा, तर आपण काय लिहिणार आता? लीळा चरित्र. लीळा म्हणजे काय असतं, चरित्र म्हणजे काय असतं आपण ते डिटेल मध्ये बघणार आहोत. लीळा चरित्र लिहिलाय शंगो तुडपुडे यांनी लीळा चरित्र लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे मी श्वेता याच्या आधी शिकवलं की आपल्याकडे ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये काय आहे, ग्रामीण साहित्य आहे, महानगरीय साहित्य आहे. तर ग्रामीण साहित्यामध्ये आपल्याला आहे
याचं बनगरवाडी आहे, व्यंकटेश माडगुळकर यांचं बनगरवाडी नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे. बनगरवाडी जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की वाचा. आणि बऱ्याच MA च्या अभ्यासक्रमाला बनगरवाडी हे पुस्तक दिलेलं आहे. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथे बनगरवाडी हे पुस्तक आहे अभ्यासाला, MA च्या पोर्शनला. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं MA जर कोणाचं चालू असेल तर त्यांनी नीट MA चा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण बरंच तोच अभ्यासक्रम आहे, जवळपास 80% अभ्यास सारखा आहे नेट सेट आणि वेगवेगळ्या विद्यापीठांचा. त्याच्यामुळे तुमचा MA चा अभ्यास पण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बनगरवाडी. मला श्वेता आणि ज्ञानेश्वर सांगा की तुम्ही कोणत्या वर्षाला आहेत? MA झालंय, BA करताय, MA करताय, काय करताय तुम्ही? ते मला तुमच्या चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. बनगरवाडी आहे व्यंकटेश माडगुळकर यांचं. बनगरवाडी आहे व्यंकटेश माडगुळकर यांचं. ठीक आहे. आनंद ओरी नावाचं आहे दिबा मोकांशी यांचं. आनंद ओरी, दिबा मोकांशी यांचं हे आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला असं डिस्ट्रीब्युशन पण करून देणार आहे की काय दलित साहित्य आहे, काय महानगरीय साहित्य आहे, काय स्त्रीवादी साहित्य, काय स्त्री साहित्य आहे. ओके. तर आता आपण बघणार आहोत जेव्हा मी जात चोरली होती, याच्यावर प्रश्न असतात दरवर्षी पेपरला. तर जेव्हा मी जात चोरली होती याचे पात्र, याचे संवाद खूप महत्वाचे आहे. जेव्हा मी जात चोरली होती हे एक दलित कथा संग्रह आहे, जो बाबूराव बागुल यांनी लिहिलेला आहे. आणि यांच्या साहित्याला बरेच पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. यांनी जे काही साहित्य दिले बाबूराव बागुल यांनी. ठीक आहे. जेव्हा मी जात चोरली होती, हे कोणी लिहिलंय? बाबूराव बागुल. ठीक आहे. ओके, म्हणजे तुमचं MA झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहितच असेल, तुम्हाला कधी ना कधी बनगरवाडी असू देत किंवा लीळाचरित्र असू दे, तुम्हाला हे अभ्यासक्रमाला असतील. आणि MA चाच अभ्यासक्रम आपल्याला MA BA चा जो अभ्यासक्रम असतो तोच नेट सेटचा अभ्यासक्रम असतो. ठीक आहे. तर जेव्हा मी जात चोरली होती तुम्ही लिहिलं ते आहे बाबूराव बागुल यांनी लिहिलेलं आहे. आणि ते दलित साहित्य आहे. दलित साहित्य समोर लिहून ठेवा. दलित साहित्य किंवा दलित कथा संग्रह लिहिलं तरी चालेल. आणि त्याला लक्षात कसं ठेवायचं याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. इथे कोणता शब्द सांगितलाय? जात. आणि आपण दलित, दलित हा शब्द वापरतो एकंदरीत. तर जात आणि दलित असं तुम्ही कोरिलेशन करून तो शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आयदान नावाचं दलित साहित्य आहे, जे उर्मिला पवार यांनी लिहिलेलं आहे. मग असं पण विचारतात, स्त्री दलित साहित्यिक असं सुद्धा विचारलं जातं. तर आयदान उर्मिला पवार असं लिहा. आयदान उर्मिला पवार.
आयदान उर्मिला पवार हे यावर्षी पण पेपरला आलं होतं. बाबूराव बागुल जे मी तुम्हाला आता सांगितलं जेव्हा मी जात चोरली होती, आणि एकंदरीत आयदान ह्या वर्षी सुद्धा पेपरमध्ये प्रश्न होते. तर तुम्ही PYQs कंपल्सरी वाचा. ते तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही त्याचं बुक घेऊ शकता किंवा त्याचे PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि आपण एक दिवस असं सेशन ठेवू की ज्याच्यामध्ये आपण PYQs घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल. त्याच्यामुळे जर तुम्हाला मिळालं तर जेव्हा मी जात चोरली होती, हे पुस्तक अगदी छोटंसं आहे. मी उद्या तुम्हाला दाखवेल, माझ्याकडे आहे, मी उद्या घेऊन येईल. किंवा दुसरं दाखवेल, दुसरे काही पुस्तकं दाखवली तर ते तुम्ही वाचायला घ्यायला पाहिजे. आणि तुमचं वाचन पण सुद्धा याने खूप समृद्ध होईल. आणि हे खूप अशा महत्त्वाच्या मराठीतील साहित्यकृती आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर वरण भात लोणच्या. ठीक आहे, वरण भात लोणच्यावर आपल्याकडे मूवी येऊन गेलेला आहे. आता बऱ्याचदा असं होतं की मराठीमधल्या अनेक साहित्यकृती आहे त्याच्यावर सिनेमा चित्रपट आलेले आहेत. त्याच्या जसं की जोगवा नावाचा आहे पिक्चर. कोणी कोणी पाहिलाय जोगवा नावाचा पिक्चर? जोगवा कोणी बघितलाय? जोगवा कोणी बघितलाय सांगा. तर जोगवा नावाचा जो हा चित्रपट आहे, तर राजन गवस आपल्या खूप महत्वाचे साहित्यिक आहे राजन गवस. तर राजन गवसांनी काय केलं, त्यांच्या साहित्यकृतीमधलं पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी बरेच. त्यांनी देवदासींवर पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रथा परंपरा ज्याच्यामध्ये स्त्रियांचं शोषण झालेलं आहे अशा वेगवेगळ्या काय म्हणू शकतो आपण त्याला, वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिली. तर त्यांच्या एका पुस्तकावर प्रभावित होऊन जोगवा जो आहे तो चित्रपट आलेला आहे. त्याच्यानंतर काय, वरण भात लोणच्या. वरण भात लोणच्या याच्यावर काय आलेला आहे, चित्रपट आलेला आहे. आणि वरण भात लोणचं हे आपल्याकडे साहित्यकृती होती जी कोणी लिहिली, जयंत पवार यांनी लिहिली आहे. वरण भात लोणच्या. ठीक आहे. वरण भात खाता की नाही रोज तुम्ही? वरण भात लोणच्या कोणी लिहिला आहे, जयंत पवार. वरण भात लोणच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत नेट सेटच्या परीक्षेमध्ये. ते कशा प्रकारे आलेले आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमची अभ्यासाची दिशा चांगली होईल. आणि फक्त नेट सेट नाही तर JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप, सिनियर रिसर्च फेलोशिप ती जर तुम्हाला मिळाली तर गव्हर्नमेंट कडनं जवळपास 4 ते 5 वर्षासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळते, जी नियर अबाउट 40,000 पर्यंत असते. दर महिन्याला 40,000 रुपये तुमच्या रिसर्च साठी, तुमच्या PhD साठी. त्याच्यामुळे फक्त नेट सेट क्लिअर करायचं इतकंच उद्देश न ठेवता आपण नेट सेट JRF, सेटला JRF नसते, नेट JRF कसं होऊ याच्याकडे तुम्ही आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ते पॉसिबल आहे. तुम्ही रोज तुमचं टार्गेट ठेवा, प्लॅनिंग करा आणि त्यानुसार अभ्यास करा. आणि मी सांगितलेले 3 मूल मंत्र, अभ्यासक्रम अभ्यासक्रम अभ्यासक्रम, सिलेबस जो आहे, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, हे खूप जास्त महत्वाचे आहे. ठीक आहे. आणि मग तुमचा अभ्यास. पण अभ्यास करायला कुठे जायला तुम्हाला तो मार्ग लागतो, तुम्हाला ते डेस्टिनेशन माहित पाहिजे. ते डेस्टिनेशन जे आहे ते तुमचं सिलेबस आणि तुमचं क्वेश्चन पेपर आणि तुमचं जे शनिवार रविवारच्या पुरवण्या असतील, तुमचा मराठीचा एखादा कुठलाही न्यूजपेपर असेल तो. आणि शनिवार रविवार कंपल्सरी सकाळ वाचा, मटा वाचा, लोकसत्ता वाचा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या गावात येत नाही मॅडम, आम्ही गावाला राहतो, आम्ही यवतमाळला राहतो, तिथे फक्त लोकमत येतो, तर आपण तर ऑनलाईनचा जमाना आहे भाई, आहे की नाही. ऑनलाईनचा जमाना असल्यामुळं आपल्याला काही आता कोणी रोखू शकत नाही, अडवू शकत नाही. अजून दुसरी गोष्ट सांगते मी तुम्हाला. समजा तुम्हाला असं वाटत असेल की ते डाउनलोड आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला थोडंसं अजून सोपी पाहिजे किंवा आम्हाला थोडंसं अजून आयतं मिळू शकेल का मॅम, तर टेलिग्राम तुम्हाला माहित असेल तर टेलिग्रामला मराठी साहित्य नावाचं चॅनल आहे. तर त्याच्यामध्ये शनिवार रविवार पुरवणीचे कात्रण असतील किंवा मराठीतलं जे काही वर्तमानपत्रामध्ये येतं महत्वाचं, तर ते त्याच्यामध्ये अपलोड होत असतं, रेग्युलरली अपलोड होतं, रोजचं रोज होतं. म्हणजे ज्या दिवशी मराठीची काही न्यूज असेल त्या दिवशी.
तर होतं. ठीक आहे. आता कोण म्हणतं टक्का दिलाय, हे नाटक आहे संजय पवारांचं, जे की त्यांनी नाटक या आकृतीबंधात लिहिलं. आता आकृतीबंध म्हणजे काय, जसं कथा असतं, कादंबरी असतं, कविता असतं, म्हणजे त्याचा एक फॉर्मॅट. फॉर्मॅट मीन्स आकृतीबंध. तो कोण म्हणतं टक्का दिलाय म्हणून संजय पवारांचं नाटक आहे, ते त्यांनी लिहिलेलं आहे. तर कोण म्हणतं टक्का दिलाय हा सुद्धा याच्यावर बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत नेटला, सेटला. कोण म्हणतं टक्का दिलाय संजय पवार? कोण म्हणतंय टक्का दिलाय? कोणी लिहिलं हे? संजय पवार. पवार, पावर झालं ते, पवार लिहा तिथे, लगेच इरेज करता येत नाही त्याच्यामुळे. ठीक आहे. तर भालचंद्र नेमाडे आपल्याला माहिती आहे की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातला सर्वोच्च 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 पुरस्कार आहे. ठीक आहे. आणि आतापर्यंत आपल्या 4 जे काही आहे व्यक्तींना तो मिळालेला आहे, आपण तेही बघणार आहोत. आणि कोणाला कोणत्या साहित्यकृतीला पुरस्कार मिळालाय, कोणत्या लेखकाला पुरस्कार मिळालेला आहे, हे सुद्धा प्रश्न येतात. त्याच्यानंतर आपल्याकडे साहित्य संमेलन जे होतं वेगवेगळ्या प्रकारचे, मराठी आदिवासी साहित्य संमेलन असू दे, मराठी मुस्लिम साहित्य संमेलन असू दे, मराठी दलित साहित्य संमेलन असू दे, किंवा मराठी साहित्य संमेलन जे आता अगोदर याच्या अगोदर वर्धा येथे झालेलं. ठीक आहे. सो हे जे काही साहित्य संमेलन आहे ते कुठे कुठे झाली, पहिलं साहित्य संमेलन कुठे झालं, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, इथपर्यंत सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. भाग्यश्री पाटोदे, स्वागत आहे तुमचं, उद्यापासून रेग्युलर राहा क्लासला. ठीक आहे. सो ह्यात ज्ञानपीठ वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतील, साहित्य संमेलन असेल, किंवा अध्यक्ष असतील साहित्य संमेलनाचे, तर हे आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडंसं लिहून देणार आहे साहित्यकृती, तुम्ही लिहून घ्या, कारण लिहिण्यात पण वेळ नको जायला. त्याच्यामुळे तुम्हाला जर माझा आवाज क्लिअर येत असेल तर आपण साहित्यकृती लिहून घेऊयात आणि साहित्यकृती पाठ करायची आहे. पाठ म्हणजे पाठच पाहिजे, कारण हे जसंच्या तसं पेपरमध्ये विचारलेलं आहे आणि विचारतात आणि विचारतील. जोड्या जुडवा, खालील साहित्यकृती कोणाची आहे, दलित साहित्य कोणते आहेत, खालीलपैकी काय कोणी लिहिलेलं आहे, तर हे सगळं आपल्याला विचारतात. म्हणजे तुमचे एक कमीत कमी काय म्हणू शकतो आपण, एक 4 ते 6 मार्क याच्यातून कन्फर्म होतील. ठीक आहे. चला मी सांगते तसं लिहून घ्या. आता ही आल्यामुळे भाग्यश्री मी थोडस 1-2 साहित्यकृती कदाचित रिपीट होतील. ठीक आहे. तर लिहा, लीळा चरित्र डॅश शंगो तुडपुडे. लीळा चरित्र हे कोणी लिहिलंय? शंगो तुडपुडे. आता लीळा चरित्र म्हणजे ते खूप वेगळं आहे, पण लीळा चरित्राच्या वर आधारित असलेलं पुस्तक जे आहे ते शंगो तुडपुडे यांनी लिहिलेलं आहे. लीळा चरित्र शंगो तुडपुडे. त्याच्यानंतर लिहायचं आहे शिवाजीचा पोवाडा. शिवाजीचा पवाडा हे लिहिलं आहे महात्मा फुले यांनी. शिवाजीचा पवाडा, महात्मा फुले. ज्योती दळवी, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. आपण आता निवडक साहित्यकृती लिहून घेत आहोत की जे आपल्याला सातत्याने नेट आणि सेट ह्या दोन्ही परीक्षेला विचारले जातात आवर्जून. जोड्या जुडवामध्ये असू देत किंवा लेखक असू देत, कोणती साहित्यकृती कशा संबंधित आहे असू दे, यासाठी हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्मृती चित्रे. हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे. स्मृती चित्रे, लक्ष्मीबाई टिळक. बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर, आणि त्याला डॅश करून लिहायचं आहे ग्रामीण साहित्य.
किंवा ग्रामीण असं लिहिलं तरी चालेल. बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर. बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर. त्याच्यानंतर जीन आमूचं बेबी कांबळे. जीन अमूचं बेबी कांबळे. त्याच्या साईडला डॅश करून लिहा दलित साहित्य. दलित साहित्य. त्याच्यानंतर लिहायचं आहे आयदान उर्मिला पवार. त्याच्या साईडला डॅश करून लिहायचं आहे दलित साहित्य. आयदान उर्मिला पवार. आयदान उर्मिला पवार डॅश करायचे दलित साहित्य. त्याच्यानंतर लिहायचे जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुल डॅश दलित साहित्य. दलित साहित्य म्हणजे काय? जेव्हा आपण साहित्य प्रकार बघू तेव्हा आपण ते घेणार आहोत की दलित साहित्य काय आहे, कसं आहे, काय आहे, आदिवासी साहित्य काय, मुस्लिम साहित्य काय, स्त्री साहित्य काय आहे, स्त्रीवादी साहित्य काय आहे, महानगरीय साहित्य काय आहे, हे सगळं आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर लिहा आनंद ओवरी. आनंद ओवरी दी बा मोकाशी. दी डॉट बा डॉट मोकाशी. त्याच्यानंतर लिहा तू ही यत्ता कंची. तू ही यत्ता कंची. मी लिहून दाखवते. तू ही इयत्ता कंची. याचा अर्थ होतो तुझी इयत्ता काय आहे असं, किंवा तुझी लायकी काय, किंवा तुझी इयत्ता काय आहे. इयत्ता असते ना पहिली, दुसरी, तिसरी, 10वी. तर तू ही इयत्ता कंची. ठीक आहे. हे लिहिलंय नामदेव ढसाड यांनी. नामदेव ढसाड. आता खाली लिहा शोभायात्रा. खाली लिहायचे शोभायात्रा. हे लिहिलं आहे शफात खान. शफात खान. ठीक आहे. आपण एक जस्ट 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात, फक्त 5 मिनिटं, आणि लगेच आपण कंटिन्यू करूयात. ओके. ज्यांना पाणी प्यायचे, थोडंफार खायचे, वॉशरूमला जायचे, त्यांनी लगेच जाऊन या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करू. ओके. तर आपण आता कंटिन्यू करूयात. ओके. हा, तर इथून समोरचं लिहायचंय आपण तू इयत्ता कंची लिहिलंय नामदेव ढसाळ यांचं. जीनामूचं बेबी कांबळे. गिधाडे विजय तेंडुलकर. गिधाडे विजय तेंडुलकर. शोभायात्रा शफात खान. शोभायात्रा शफात खान. भिचकी वही अरुण कोल्हटकर. भिचकी वही अरुण कोल्हटकर. आणि आपल्याला माहित आहे की नेट आणि सेट एक्झाम रिटर्न नसतात, MCQ पद्धतीने असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजेच पर्यायी प्रश्न.
असतात, 4 ऑप्शन. त्याचं 4 एक प्रश्न 4 ऑप्शन असतात आणि निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न नाही आलं तरी एलिमिनेटिंग मेथड असेल किंवा तुम्हाला जे काही वाटतं सोडवूनच यायचे, पूर्ण प्रश्न उत्तर सोडवूनच यायचे, कारण पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. नेट आणि सेट हा दोन्ही पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके. त्याच्यानंतर लिहा हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. त्याच्यानंतर लिहायचं आहे कोण नाही कोणच्या वरद भात लोणच्या. कोण नाही कोणच्या वरण भात लोणच्या. ह्याच्यावर चित्रपट आला आहे, कारण ज्योती आणि भाग्यश्री हा लेट जॉईन झालाय, त्याच्यामुळे मी परत सांगतेय. वरण भात काय, कोण नाही कोणच्या वरण भात लोणच्या. कोण नाही कोणच्या वरण भात लोणच्या हे जयंत पवार यांनी लिहिलेलं आहे. पायी चालणार. त्याच्यानंतर लिहायचं आहे पायी चालणार. प्रफुल्ल शिलेदार. प्रफुल्ल शिलेदार. नंतर लिहायचंय आयदान. उर्मिला पवार. हे बऱ्याच जणांनी लिहिलंय, जे आत्ता जॉईन झाले त्यांनी लिहायचंय आयदान उर्मिला पवार. वडीव शंकर पाटील. वडीव लिहायचे वडीव. वडीव शंकर पवार. वडीव वडीव. शंकर पवार. ठीक आहे. वडीव शंकर पवार. ठीक आहे. आणि ते कोण नाही कोणच्या वरण भात लोणच्या हे तुम्हाला लिहिता आलं का? कोण नाही कोणच्या कॉमा वरण भात लोणच्या. कोण नाही कोणच्या वरण भात लोणच्या हे कोणी लिहिलेलं आहे? जयंत पवार. पायी चालणार. पायी चालणार कोणी लिहिलं आहे? प्रफुल्ल शिलेदार. हे सगळं तुम्हाला पेपरला विचारण्यात येतं, जोड्या जुळवामध्ये असू देत किंवा प्रश्नामध्ये असू देत. साहित्यकृती कुठली आहे, आकृतीबंध कुठला आहे, हे सगळं येतं. त्याच्यामुळे हे पाठ मी जे लिहून देते ते पाठच पाहिजे. हे मोस्ट प्रोबॅबली एक्झाम मध्ये अकॉर्डिंग टू सिलेबस, अकॉर्डिंग टू PYQs येतं. ठीक आहे. हे मी कशाच्या आधारावरून सांगते, कारण मी सिलेबसचं काय केलेलं आहे, अनालिसिस केलं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं काय केलं आहे, मी अनालिसिस केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर लिहा माणूस. माणूस कोणी लिहिला आहे? मनोहर तल्हार. तल्हार असं लिहितो आपण, तल्हार. ठीक आहे. माणूस मनोहर तल्हार. ठीक आहे. जेव्हा मी जात चोरली होती तुम्ही लिहिलंय, बाबूराव बागुल यांनी लिहिलंय ते. त्याच्यानंतर कोण म्हणतं टक्का दिलाय, तर हे संजय पवार यांचं काय नाटक आहे. तिथे साईडला संजय पवारच्या साईडला नाटक लिहा, कोण म्हणतं टक्का दिलाय. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण लास्टली काय करणार आहोत की आता आपल्याकडे 15 मिनिटं उरलेली आहेत आणि आता आपलं करंट मध्ये काय आलेलं आहे न्यूज, 2 दिवसा अगोदरची न्यूज काय आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेला काय मिळालेला आहे? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तर अभिजात भाषा काय असते? अभिजातचा अर्थ होतो तरी काय? काय आहे हे अभिजात? कशासाठी असतं? याचं काय हे आहे? आपण ते सगळं बघणार आहोत. ठीक आहे. तर अभिजात तर ज्या भाषेमध्ये प्राचीनता, सलगता, स्वयंभूपणा, श्रेष्ठता, समृद्धपणा या गोष्टी असतात
त्या भाषेला आपण अभिजात भाषा म्हणतो. अभिजात तसा शब्दशः अर्थ अभिजातचा होतो प्राचीन. ठीक आहे. तर एखादी भाषा अभिजात केव्हा ठरते किंवा अभिजात म्हणून तिला केव्हा मान्यता मिळते, की जेव्हा एखादी भाषा प्राचीन असेल. प्राचीन म्हणजे किती प्राचीन? 100 वर्षापूर्वी प्राचीन का? 200 वर्षापूर्वी प्राचीन का? नाही. तर साधारण 1500 ते 2000 वर्षापेक्षा जास्त जुनी असली पाहिजे तेव्हा आपण तिला अभिजात भाषेची प्राचीनता म्हणतो. तर अभिजात भाषा कशी ठरते? एकतर ती भाषा प्राचीन असली पाहिजे. दुसरं काय आहे? ती भाषा सलग असली पाहिजे. म्हणजे की सुरुवातीला होती मग मध्येच कुठेतरी गायब झाली आणि मग परत आली असं नाही. सलग असली पाहिजे. आणि आपण बघतो की मराठी भाषा खूप प्राचीन भाषा आणि ती सलग आहे. ती आपल्याला ज्ञानेश्वरीत दिसते, ती आपल्याला महानुभव पंथांमध्ये दिसते आणि ती आजही आपल्याला दिसते. भले तिचे काही काही शब्द असे अपभ्रंश होऊन आले असतील किंवा त्याच्यामध्ये काही नवीन शब्द निर्माण झाले असतील किंवा त्याच्यातून काही सोपे शब्द आले असतील, पण त्या भाषेची जी सलगता आहे मराठी भाषेची ती कायम आहे. त्याच्यानंतर आहे स्वयंभूपणा. म्हणजे तिचं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. ती कोणत्याही भाषेची अनुकरण करून न आलेली असावी. म्हणजे काय? कोणत्याही भाषेचं तिने अनुकरण केलेलं नसावं. काही काही जण काय करतात, कुठलं पुस्तक लिहायचं असेल, ग्रंथ लिहायचं असेल तर काय करतात, बऱ्याच ठिकाणाचं कॉपी पेस्ट करतात. पण आता त्याला एक टर्म आली आहे मराठीमध्ये, त्याला म्हणतात की वाङ्मय चौर्य, म्हणजे चोरलेलं वाङ्मय. आणि आता आपल्याकडे असं हे सुद्धा आलेलं आहे ऍप, की ज्याच्यामधून लगेच कळतं की तुम्ही कुठून काय कॉपी पेस्ट केलेलं. म्हणून भाषेचा स्वयंभूपणा किंवा आपल्या स्वतःचाही स्वयंभूपणा खूप गरजेचा आहे. त्याच्यानंतर ती भाषा श्रेष्ठ असली पाहिजे आणि समृद्ध असली पाहिजे. हे ज्या भाषेला निकष लागतात ती भाषा असते अभिजात भाषा आणि त्याची मान्यता देतं आपल्याला केंद्र सरकार. ठीक आहे. आणि अभिजात भाषेमुळे काय होतं की ती भाषा श्रीमंत बनते, प्रतिभावान बनते, शक्तिशाली बनते. ठीक आहे. आता एखादी भाषा अभिजात केव्हा ठरते बरं? जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या भाषेची प्राचीनता, मग ती काही फक्त 100-200 वर्षाची नसावी. ती काही फक्त 100-200 वर्षाची नसावी ती भाषा. मग काय? मग साधारण ती 1500 ते 2000 वर्षापूर्वी जुनी असावी. काय असावी ती? 100 ते 2000 वर्षापूर्वी जुनी असावी ती भाषा. ठीक आहे. ती भाषा काय असावी? 100 ते 2000 वर्षापूर्वी जुनी असावी. कोणाकडून तरी उसनी घेतलेली नसावी, कोणाकडून तरी कॉपी केलेली नसावी. तर असं म्हणतात की अभ्यासकांच्या मते आपली जी मराठी भाषा आहे ती 2500 वर्ष जुनी आहे. म्हणजेच 2500 वर्षापूर्वी जुनी आहे. आणि असं नाही की मराठी भाषेला असं सहजरित्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2 दिवसा अगोदर. नाही, तर ह्या मागे खूप साऱ्या चळवळींचा म्हणा किंवा त्याच्यातल्या त्यात रंगनाथ पठारे जे आपले मराठीचे साहित्यिक आहे त्यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे, संघर्ष राहिलेला आहे. आणि त्या योगदानामुळे, त्या संघर्षामुळे मराठीला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तिचं जे महत्व आहे मराठी भाषेचं ते अनन्य साधारण असं महत्व झालेलं आहे. तर 2012 साली मध्ये काय झालं की रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आणि मग 2013ला अहवाल सादर झाला. म्हणजे जवळपास खूप वर्ष आधीपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याचा जो आहे संघर्ष चालू आहे. त्याच्यामध्ये रंगनाथ पठारे या अभ्यासकांचं, ह्या साहित्यिकाचं नाव महत्वाचं आहे. ठीक आहे. रंगनाथ पठारे यांनी नामुष्कीचे जगणे, नामुष्की नावाची एक कादंबरी लिहिलेली, ती वाचण्यासारखी आहे. तुम्हाला कधी वेळ मिळाला नक्कीच वाचा ती कादंबरी. आणि असं नाही की मराठीच फक्त अभिजात भाषा ठरली आहे, तर याच्या अगोदरही
काही भाषा अभिजात भाषा ठरलेल्या आहेत, जसं की सगळ्यात पहिली अभिजात भाषा होती ती तमिळ भाषा होती. तिला 2004 मध्ये काय मिळालेलं आहे? अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2005 साली संस्कृतला मिळालेला आहे. कन्नडला 2008 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तेलुगूला सुद्धा 2008 साली मिळालेला आहे. त्याच्यानंतर मल्याळमला 2013 आणि ओडियाला 2014. आता 2024 मध्ये फक्त मराठीला नाही मिळाला, तर त्याच्यासोबत पाली भाषा, प्राकृत भाषा, आसामी भाषा आणि बंगाली भाषा, ओके, ह्या भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा काय मिळालेला आहे? दर्जा मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणाले पाली काय बाबा, आम्ही नवीनच ऐकतोय पाली भाषा. ओके, तुम्ही काय म्हणता की पाली आहे तर आम्ही खूप नवीनच ऐकतो बाबा, पाली पण भाषा असते का? हो, पाली भाषा आहे. बुद्धिझम ज्यांना समजून घ्यायचंय खूप डीप मध्ये, खूप खोलवर, त्यांच्यासाठी पाली भाषा आहे. आणि बुद्धिझमचं जे बरंच साहित्य आहे ते पाली भाषेमध्ये आहे. तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये गेलं तर पाली नावाचं एक अभ्यास केंद्रच आहे. ठीक आहे. तो पाली भाषा खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेला मिळालं, पाली भाषेला मिळालं, प्राकृत भाषा. सुरुवातीला संस्कृतचं वर्चस्व होतं आणि ती सगळ्यांना वाचण्यासारखी समजण्यासारखी नव्हती. त्याच्यामुळे प्राकृत भाषेतून जे काही ज्ञान आहे, अध्यात्माचं ज्ञान असू दे, धर्माचं ज्ञान असू दे, तर प्राकृत भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा सोपी असल्यामुळे काय झालं की त्या भाषेमुळे तळागाळातील लोकांपर्यंत ज्ञान पोहोचलं. ठीक आहे. तळागाळातील, त्याच्यामुळे ह्या भाषा अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्याच्याबरोबर आसामी आणि बंगाली. तर अशा एकूण 5 भाषांना यावर्षी 2024 म्हणजे हा खरं तर एक इतिहासाच्या पानातलंच गोष्ट म्हणावं लागेल, कोरल्या जाणारं गोष्ट. कारण एका दमानं इतक्या मोठ्या संख्येने आज पावेतो कुठल्याही भाषेला एकाच दिवशी किंवा एकाच वर्षी अभिजात भाषेचे दर्जा देण्यात आलेला नाहीये. 2024 साली केंद्र सरकारने अभिजात भाषेचा मराठीला दिला आहे, आसामीला दिलाय, बंगालीला दिलाय, प्राकृतला दिलाय आणि पाली ह्या 5 भाषांना दिलाय. त्याच्यासाठी आपल्यातली मराठी भाषा ही महत्वाची आहे, कारण आपण सेटनेट मराठी करतोय ऑब्विसली. त्याच्यानंतर मला सांगा किंवा बोला की आता अभिजात भाषा झाली बाबा मराठी, तर आपल्याला काय फायदा होणार आहे किंवा मराठी माणसाला काय बाबा फायदा होणार आहे याचा? तर एकंदरीत काय की आपलं जगभरात महत्त्व वाढलंय मराठी माणसाचं, मराठी भाषेचं. आता जवळपास 450 पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये मराठी हा विषय शिकवला जाणार आहे. आणि मराठी हा विषय शाळांमध्ये सुद्धा प्रत्येकाला कंपल्सरी केला जाणार आहे. तर आपल्या सेटनेट होऊन प्राध्यापक होणाऱ्याला, रिसर्च करणाऱ्याला, संशोधन करणाऱ्याला, PhD करणाऱ्याला खूप मोठी सुवर्णसंधी येऊ घातलेली आहे. त्याच्यामुळे मराठी ह्या कार्यक्षेत्रात, मराठी ह्या भाषेत मोठ्या प्रमाणे रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे, कारण याचं जे काही फंडिंग आहे ते केंद्र सरकार करणार आहे. त्याच्यामुळे मराठी भाषाला काही आपण मराठीचेच विद्यार्थी, आपण MA चे विद्यार्थी, BA चे विद्यार्थी असं म्हणून चालणार नाही आहे. तर काय आहे की 450 पेक्षा जास्त महाविद्यालयामध्ये मराठी आता शिकवली जाणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं फंडिंग असणार आहे याला. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात रोजगार निर्मिती आहे मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर जे वेगवेगळे अनुवाद आहे ते मराठीत होतील, ग्रंथ जे आहेत होतील, नोकरी, आणि एकंदरीत लोकांच्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा मराठी माणसाची जी प्रतिमा आहे ती सुद्धा, मराठी माणसाबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला काय होणार आहे, मराठी माणसाचा जो दृष्टिकोन आहे बदल होण्यास होणार आहे. तर असं काही नाही की तुम्ही सेटनेट करून फक्त प्रोफेसर होऊ शकता. तुम्ही संशोधनात जाऊ शकता, तुम्ही रिसर्च करू शकता. आणि असं काही नाही की तुम्हाला PhD करायची का तुम्हाला एक असं कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये, तुम्ही फॉरेनमध्ये जाऊन सुद्धा मराठीत PhD करू शकता, मॉरिशसला जाऊन करू शकता, दिल्ली युनिव्हर्सिटीला करू शकता, IIT मधून सुद्धा तुम्ही PhD करू शकता. हो, मराठी विषय IIT मध्ये सुद्धा आहे. आपल्या मराठी लोकांना
माहीत नाही संशोधन करू शकता, साहित्याला खूप मोठं योगदान देऊ शकता, प्रोफेसरशिप करू शकता, त्याच्यानंतर अनुवाद करू शकता, ट्रान्सलेटर बनू शकता. बऱ्याच ठिकाणी आता मराठी आपली ही भाषा अभिजात भाषा झाल्यामुळे अनेक फॉरेन लँग्वेजेस ला ट्रान्सलेशन लागतं. फॉरेन लँग्वेजेसचं मराठीमध्ये, इंग्रजीचं मराठीमध्ये, हिंदीचं मराठीमध्ये. तुम्ही अनुवादक करू शकता, तुम्ही लेखक बनू शकता. तो अशी ही खूप मोठी तुम्हाला संधी आहे मराठीमध्ये. आणि बघा किती चांगला योगायोग आहे हा, की तुम्ही नेट सेटचं आता प्रिपरेशन करताय आणि इतकी चांगली बातमी आपल्यासमोर येऊ घातली आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. कमीत कमी तुम्ही हे तरी वाचा शनिवार रविवारच्या पुरवण्या. आणि ज्यांना याचा पण कंटाळा येत असेल त्यांनी डायरेक्ट आपलं चॅनल आहे मराठी साहित्य टेलिग्रामला एक, तर त्याच्यामध्ये मराठी संदर्भात जे काही करंटमध्ये चालू घडामोडीमध्ये असतं त्याची कात्रणे येतात. तुम्ही म्हणाल मॅडम आता आम्ही यवतमाळलाच राहतो, आम्ही इकडेच राहतो, आम्ही गडचिरोलीलाच राहतो, आमच्याकडे पेपरच येत नाही, आमच्याकडे हेच नाही तेच नाही, तर ठीक आहे, इट्स ओके. आणि आता असा काळ आहे की रडत बसण्याचा काळ नाहीये, आता मार्ग शोधण्याचा काळ आहे. कारण आपल्याकडे काय आहे, बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याकडे काय आहे, बरेच पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. कोणाला काही शंका आहे का त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारा. मी वाट बघतीये. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय का, लेक्चर कसं वाटलं आजचं मला सांगा. चला चॅट बॉक्स मध्ये लिहा. चला श्वेता, तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं आणि तुम्हाला आवाज व्यवस्थित आला का, समजतंय का, तुम्हाला काय अपेक्षा आहेत, काय काय व्हायला पाहिजे लेक्चर मध्ये ते सुद्धा सांगा. ज्योती दळवी, तुम्ही सुद्धा चॅट बॉक्स मध्ये लिहा. भाग्यश्री पाटोदे, चला चॅट बॉक्स मध्ये करा, कमेंट करा. आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला, परीक्षेच्या दृष्टीने कसं वाटलं, महत्त्वाचं वाटलं की नाही ते लिहा. आणि आपण रोजच्या रोज एक आता उद्यापासून छान नवीन टॉपिक घेऊ. आज आपलं पहिलं लेक्चर असल्यामुळे इट जस्ट अ इंट्रोडक्शन काइंड ऑफ थिंग. ओके ज्योती दळवी, खूप छान मॅडम, ओके थँक्यू. त्याच्यानंतर श्वेता आणि भाग्यश्री. श्वेता खूप छान झालंय मॅम, थँक्यू. भाग्यश्री तुम्ही आहात का तिथे का गेला, चहाचा ब्रेक घेतलेला दिसतोय तुम्ही. ओके उद्या या तुम्ही 4 ते 6 असं आपलं लेक्चरचा वेळ असणार आहे. आणि आपण एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतशीर पेपरला काय लागतंय अकॉर्डिंग टू पेपर आपण त्याच्यातून करूया. आणि जर तुम्ही स्टेप बाय स्टेप रोजचा अभ्यास रोज केला तर तुम्हाला नेट पास होण्यापासून कोणी रोखू शकणार नाहीये. सगळ्यांनी काय करायचंय, आता आजचं होमवर्क आहे, सिलेबस कमीत कमी 2-3 वेळ वाचून काढणे, जे समजत नाही त्याला अंडरलाईन करणे, आणि उद्या सुद्धा एकदा क्लास व्हायच्या आधी 1-2दा वाचणे, रोज वाचणे सिलेबस, याच्यातूनच तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. आपल्या याच्यावर हे आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला, क्रोमला गेले, गुगलला गेले काय PDF तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, चालेल. मग आपण आपलं जे सेशन आहे ते वाइंड अप करूयात. छान वाटलं. इथे बोलायची व्यवस्था आहे की नाही मी तुम्हाला माहित करून सांगते. जर बोलायची व्यवस्था असेल तर अजून जास्त इंटरॅक्टिव्ह होईल आपलं सेशन. ठीक आहे, नाही असलं तरी आपण चॅट बॉक्सवर हे करू. आणि मी उद्या सगळेजण जास्त जेव्हा जॉईन होईल तेव्हा माझा नंबरही शेअर करेल. कोणाला काही अडचणी असतील, काही डाऊट्स असतील ते मला विचारू शकतील. ओके ओके ओके. भाग्यश्री छान समजता मॅडम. ओके थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, धन्यवाद. खूप छान छान अभ्यास करा तुम्ही. मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काहीही लागलं, काही समजलं नाही समजलं करा. आणि तुम्हाला अजून सांगायचं, जे कोणी कॉम्पिटिटिव्ह साठी सुद्धा प्रिपेअर करताय, राज्यसेवा झालं किंवा UPSC, तर तुम्हाला माहित असेल की आता राज्यसेवा ही मेन्स याच्यामध्ये होणार आहे, काय म्हणू शकतो आपण, रिटर्न होणार आहे. किंवा बाकीचे पण जे काही मेन्सचे विषय असतात
तर त्याच्यामध्ये सुद्धा मराठी असतं, तर तुम्हाला याचा फायदा होणारच आहे, व्याकरण आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे असं नाहीये की संकुचित नाही, फक्त नेट सेट असं नाहीये. मराठी हे खूप व्यापक आहे, जिकडे जाल तुम्ही तिकडे मराठी आहे. त्याच्यामुळे आपण मराठी घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टी असं काही नाहीये. आपण जे करतो, आपल्याला स्वतःला पहिले स्वतःला अभिमान असायला पाहिजे. जेव्हा आपल्याला स्वतःला त्या गोष्टीचा अभिमान असेल, तेव्हाच दुसऱ्यांना सुद्धा हे होईल. ठीक आहे, चला मग. ओके, बाय. थँक्यू.